गांधीनगर या ठिकाणी आपल्याकडे एक दिंडी आहे जी अहिल्यानगर मधून आली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आषाढी एकादशी निमित्त त्यांचा काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे, किती किलोमीटर ते चालून आले, किती किलोमीटर त्यांना आणखी जाणं आहे, त्यांच्यामध्ये त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचं सुद्धा काय मनोगत आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. बोला मावली. आम्ही गांधीनगर बोलेगाव अहिल्यानगर इथून आलो आहोत. रोज असणार 20 किलोमीटर ते 22 किलोमीटर आम्ही चालतो आणि म्हणून या ठिकाणी परमात्म्याला पांडुरंगाला आम्ही दरवर्षीप्रमाणे गेली 27-23 वर्ष होऊन गेले. आम्ही संत शिमणी नामदेव महाराज पायी दिंडी 16 यातील सर्वच वारकरी अनेक भागातून आले आहेत. काही मराठवाड्यातून आले आहेत, काही असणारे नगर जिल्ह्यातील आहेत, काही राहुरी तालुक्यातले आहेत, बीड गेवराई या भागातून असतात. घालून गळा भेट घेऊन डोळ्यात पानवास आणून रडतात की आता पुन्हा कधी भेट होईल आणि पुन्हा कधी अशी वारी होईल. एवढंच नाही तर पुन्हा ही वारी अशीच चालू राहावी, वर्षभर चालू राहावी असा आनंद या वारकऱ्यांना होतोय. आणि म्हणून मी जनार्दन महाराज माळवदे आपल्या सर्व असणाऱ्या वारकरी भक्तांना आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रेमाने आनंदाने त्या ठिकाणी भजन कीर्तन करत, प्रवचन करत, ज्ञानदान करत या ठिकाणी असताना आम्ही वारीमध्ये सामील होतो. तसेच आम्हाला अन्नदान करणारे जी मंडळी आहेत, जे जे मंडळी अन्नदान करतात, उतरण्याची व्यवस्था करतात आणि त्या सर्व मंडळीचे खरोखरच आमच्यावर खूप उपकार आहेत. ते वारकऱ्यांची सेवा ही देवाची आणि वारकऱ्यांना गरम पाण्याने वारकऱ्यांना गरम चहा, जेवण, भोजन अगदी आतुरतेने लेकीसारखी वाट बघतात ते. आणि म्हणून या ठिकाणी असणार आणि तुमच्याही टीमला त्या ठिकाणी चॅनलला त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आमची वारकऱ्यांची मुलाखत घेतली, आनंद आहे. आता माझे काही 4-5 प्रश्न आहेत महाराज. मला असं विचारायचं आहे की आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, सांगता येईल का? काय नाव आहे त्याला? देवशयनी एकादशी. बरोबर आहे, देवशयनी एकादशी. बरं, देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारे बसलेले आहेत? बरं, आळंदीला आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. बरोबर. पंढरपूर कोणत्या नदीच्या किनारे बसलेलं आहे? बरं, ज्ञानेश्वरीचं मुख्य मूळ नाव काय? भावार्थी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशी त्याला देवशयनी एकादशी म्हणतो. वर्षभरात किती एकादशी असतात एकूण? 24. 5-6 एकादशीची नावं सांगा. कार्तिक एकादशी, भागवत एकादशी, आषाढी एकादशी, निर्जला एकादशी, पापमोचनी एकादशी, जया एकादशी. ठीक आहे, हरकत नाही. खूप छान. मला आता प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्याकडे आणखीन एक यात्रा, आपले जे प्रिय लाडके भगवंत आहेत विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, त्यांची एक यात्रा सुरू झाली आहे. ती कोणती यात्रा आहे माहिती आहे का? बरोबर आहे, जगन्नाथ यात्रा 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. ते विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल. बरोबर आहे. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी पासून आपले लाडके देव जे आहेत ते योग निद्रामध्ये जातात. बरोबर आहे. 4 महिन्यासाठी त्याला आपण चातुर्मास म्हणतो. कार्तिकी एकादशीला परत ते जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. त्या काळामध्ये देवाधिदेव महादेव त्यांचं आगमन होतं, कारण श्रावण येतो. श्रावणमध्ये आपण सगळे भक्तिभावाने महादेवाची पूजा करतो. बरोबर आहे. श्रावणामध्ये सगळीकडे महादेवाचाच उदो असतो, महादेवाचीच पूजा असते, महादेवाची चर्चा असते. कारण 4 महिने आपले लाडके देव जे ते योग निद्रेमध्ये गेलेले असतात, म्हणून महादेव त्या ठिकाणी कार्यरत होतात. आणि 4 महिन्यानंतर परत विष्णू जे आहेत ते पुन्हा सृष्टीचा भार सांभाळतात. बरं, मला असं म्हणायचं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. बरोबर आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, ते कोणी म्हणलंय? संत तुकाराम महाराज. बरोबर आहे. बरं, संत ज्ञानेश्वर माऊलींनी कधी समाधी घेतली होती? 750 वर्ष होऊन गेली. कितव्या वर्षी घेतली होती त्यांनी त्यांच्या?
21-22 असं काही दोन्हीकडे आहे. संजीवन समाधी घेतली होती. बरं, गाव कोणतं आहे? आपेगाव मूळ जन्मगाव. मूळ जन्म आणि समाधी समाज आळंदी. आळंदीला घेतलेली आहे. बरं, धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. धन्यवाद. महाराजांनी खूप चांगलं सांगितलंय की सगळ्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये सांगितलंय की कसे तुम्ही भावनेने एकत्र येतात, नुसते शरीराने नाही तर मनाने, बुद्धीने, आत्म्याने सुद्धा एकत्र येऊन तुम्ही दिंडीचा आनंद घेतात. आणि हे 10-12 दिवस जे ते सतत चालून जरी तुम्ही थकत असले तर नवीन ऊर्जा तुम्हाला पांडुरंगाकडनं मिळते, आहे की नाही? तुम्ही दिवसभर चालता, थकता, कधी पाऊस आहे, कधी ऊन आहे, कधी तब्येती आहे, ह्या सगळ्या अडचणी जरी असल्या तर साक्षात पांडुरंग तुमच्यासोबत उभं राहतो, आपल्यासोबत उभं राहतो, ऊर्जा देतो आपल्याला काम करण्यासाठी. बरोबर आहे. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. आम्हाला काहीही आठवत नाही, फक्त एकच पांडुरंग आठवतो. वेळ नाही, काळ नाही, टाइम नाही, काही नाही, काही नाही. नुसतं रात्रंदिवस पांडुरंग. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. जय नामदेव महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद.